पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील एडेनिपाणी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना काल रात्री उशिरा घडली। कोल्हापूरच्या दिशेने महामार्गावर बिबट्या मृत अवस्थेत आढळला। स्वामी समर्थ मठासमोर सदरची घटना घडली आहे। एडेनिपाणी परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून होती, ती या घटनेनंतर खरी ठरली आहे। सांगलीत बिबट्या आल्याच्या अफवेनंतर एडेनिपाणी फाट्याजवळ बिबट्याचा अपघातात मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। गेल्या 2 दिवसात सांगली शहरात बिबट्या आल्याची अफवा होती, तर सांगली व सातारा जिल्ह्याच्या सीमेवर महामार्गावर असणाऱ्या कराड तालुक्यातील कालवडे येथे 4 दिवसांपूर्वी एका विहिरीत बिबट्या आढळला होता। दरम्यान महामार्गावरच बिबट्याच्या अपघाती मृत्यूने परिसरातील नागरिकांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मागील 4 महिन्यात गोटखिंडी, पोखर्णी या भागात बिबट्या असल्याची माहिती होती। याला वनविभागानेही दुजोरा दिलेला आहे। पोखर्णी येथे एका वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या दगावल्या होत्या। या परिसरात मल्लिकार्जुन डोंगर असल्याने येथील झाडीत बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांच्यात अस्वस्थता होतीच। शेतकरी रात्री उशिरापर्यंत शेतात पाणी पाजायला जात नव्हते, तर शेत वस्तीवरच्या घरात राहणंही बंद केलेलं होतं। रविवारी रात्री बिबट्याच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती। कुरव पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अजय सुतार, कॉन्स्टेबल दादा सोढोले जाधव, वनविभागाचे सिरायाचे वनक्षेत्रपाल तानाजी मोदी, सांगलीचे सहाय्यक वनसंरक्षक युवराज पाटील, वनपाल MM वाघमारे, वनरक्षक मुल्ला, पोलीस पाटील बाबासाहेब गुरव आदी घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून सदर बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। या बिबट्याच्या मृत्यूनंतर नागरिकांचा जीव भांड्यात पडलाय, तरी गोटखिंडी व एडेनिपाणी परिसरात वावरणारा हाच तो बिबट्या आहे की दुसराच आहे हे पाहणं औत्सुक्याचा विषय ठरणार।